हाय फ्रेंड्स, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे गणेश चतुर्थी। आज सगळीकडे गणपतीचं आगमन होत आहे, सगळ्यांच्याकडे गणपती बाप्पा बसत आहे। तर मी पण चालले आहे माझ्या काकूकडे गणपती बसायला। माझा जो माहेरचा गणपती आहे तर तो गणपती बसवायला आपण चाललेलो आहोत। तर मुलं सकाळीच गेलीत माझ्या सासरकडचा गणपती बसवायला, म्हणजे त्याचे काकूकडे गेली आहेत त्याच्या पप्पांसोबत। तर मी चालले आहे माझ्या काकूकडे। तर मी काकूकडे म्हणजे आता खूप वर्षांनी चालले, लग्नाच्या आधी गेले होते, त्याच्यानंतर आता फर्स्ट टाइम मी झाली आहे खूप दिवसांनी। तर बघूयात आता नाही का। आणि माझ्या काकूकडे असं आहे की आधीपासूनच गणपती त्यांचा फिक्स ठरलेला असतो। गणपती पितळेचा बनवलेला आहे तिने कायमस्वरूपी घरामध्ये, फक्त त्याची पूजा वगैरे करून त्याला नैवेद्य वगैरे दिला जातो। तर आपण काकूकडे बघून गेल्यावरती बघूयात। आणि आज म्हणजे माझी ज्या काकूकडे चालली आहे मी, माझी एकच काकू आहे सखी, तिच्या मुलीचा आज बर्थडे आहे वर्धाताईचा। तर मग तिला आपण विश पण करूयात, तिच्यासाठी बर्थडे पण केक पण घेऊन जाऊयात। तर मग बघूयात आपण तिथे गेल्यानंतर आपण कसं काय। तर हा आहे आमचा घरातला गणपती, हे बघा तुम्ही, त्याचं डेकोरेशन वगैरे नैवेद्य वगैरे ठेवलेला आहे। तर आमच्या घरामध्ये असा सजवला जातो गणपती। हे सगळी माझं बहीण डेकोरेशन करते। पितळेचा गणपती आहे आमचा, हा कंटिन्यू घरामध्ये ठेवला जातो हा गणपती आमचा। किती छान दिसतोय बघा डेकोरेशन। नैवेद्य ठेवलेला आहे इथं। हे माझ्या बहिणीचा वाढदिवस होता म्हणून आम्ही तिला ओवाळलं होतं। ती माझी काकू ओवाळतीये तिला। खूप दिवसांनी गेलो होतो म्हणून नाही का, काकू म्हटले की तिला ओवाळून घेऊया। ती मम्मी बसलेली आहे, मम्मी आता ओवाळत आहे। असं फर्स्ट टाइम झालंय की ज्या दिवशी तिचा बर्थडे सेलिब्रेशन करतोय आम्ही। केक नेला होता तिच्या बर्थडेच्या दिवशी आम्ही। असं फर्स्ट टाइम झालंय की गणेश चतुर्थीच्या दशीच्या दिवशीच तिचा बर्थडे पण आला आहे। चाललो आहे आम्ही घरी। तर हा ब्लॉग एवढाच होता, आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात लवकरच। तोपर्यंत बाय बाय।